नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला चायनीजचा प्रकार कोबी मंचुरियन करून दाखवणार आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोबी मंचुरियन करून दाखवणार आहे। कोबी मंचुरियन अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अतिशय झटपट कसा बनवायचा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता कोबीचे झटपट असे चायनीज मंचुरियन बनवूया। कोबी मंचुरियन बनवण्यासाठी मी एक कोबीचा गड्डा किसून घेतलेला आहे आणि मी इथे रेडीमेड तिक्का मसाला घेतलेला आहे। त्यामध्ये सर्व मसाले असतात। तुम्हाला हा मसाला कुठल्याही दुकानामध्ये सहज मिळून जाईल। एक कोबीच्या गड्ड्यासाठी मी इथे अर्धा पाऊच वापरलेला आहे, म्हणजे जवळपास 50 ग्रॅम इतका मसाला मी यामध्ये घातलेला आहे। हे 100 ग्रॅमचे पॅकेट आहे। आता हा मसाला व्यवस्थित कोबीला सगळीकडे चोळून घेऊया। या मसाल्यामध्ये सर्व असतं, मीठ, मिरची, मसाले वगैरे सर्व असतं, त्यामुळे वेगळं काही घालण्याची आवश्यकता नाही। आणि कोबीच्या मंचुरियन बॉल्सला क्रंचीनेस येण्यासाठी मी यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तांदळाचं पीठ किंवा कॉर्न फ्लोअर घाला। याचे बॉल बनतील एवढं कॉर्न फ्लोअर किंवा तांदळाचं पीठ घालायचं आहे। गरज वाटली तर तुम्ही अजून एखाद चमचा घालू शकता, पण आता हे कोबीचे बॉल होतील असं मिश्रण बनलेलं आहे। आणि आता यामध्ये मला मीठ थोडंसं कमी वाटत आहे, म्हणून मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, कारण मी वरून तांदळाचं पीठ घातल्यामुळे मसाल्यातलं मीठ कमी पडलेलं आहे। आता हे व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे आणि आता याचे छोटे छोटे बॉल बनवून घेऊया। बघू शकता अशा पद्धतीने बॉल करून घ्यायचे आहेत। आता याच पद्धतीने मी बाकीचे सर्व बॉल तयार करून घेणार आहे। सगळे मंचुरियन बॉल्स तयार करून झालेले आहेत। एका कढईमध्ये मी तेल तापवायला ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि आता त्यामध्ये कोबीचे बॉल्स तळून घ्यायचे आहेत। आता एक एक करून मी बॉल्स यामध्ये टाकून घेत आहे। खूप जास्त पण बॉल्स यामध्ये घालायचे नाहीत आणि गॅसच्या हाय टू लो फ्लेमवर कुरकुरीत होईपर्यंत हे बॉल्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत। अगदी अलगद हलवत आणि असं तेल उडवत बॉल्स छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आता आपण असे हलवून घेऊया। बॉल्स बघू शकता खूपच सुंदर दिसत आहेत, खूप छान कलर आलेला आहे आणि बॉल्ससुद्धा छान कुरकुरीत झालेले आहेत। आता आपण एक कोबी मंचुरियन टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि आता याच पद्धतीने बाकीचे सर्व बॉल्स मी तळून घेणार आहे। मी इथे एक लोखंडाची कढई घेतलेली आहे। लोखंडाच्या कढईमध्ये छान स्मोकी फ्लेवर येतो आणि आता ते कढईला सगळीकडे पसरवून घेऊया आणि गॅसची फ्लेम आता मोठीच ठेवायची आहे, कारण चायनीज पदार्थ करताना मोठ्याच गॅसवर केले जातात, त्यामुळे ते क्रंची राहतात। आता मी यामध्ये 15 ते 20 लसूण पाकळ्या बारीक कापून टाकलेल्या आहेत आणि अगदी थोडंसं अर्धा इंच आलं किसलेलं टाकलेलं आहे। आता हे पटापट परतत राहायचं आहे आणि आता यामध्ये एक बारीक कापलेला कांदा मी घातलेला आहे, तो सुद्धा पटापट परतून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्ही बारीक कापलेला कोबी, गाजर घालू शकता, शिमला मिरची घालू शकता, पण माझ्याकडे आज भाज्या नव्हत्या त्यामुळे मी फक्त कांदाच वापरलेला आहे। आणि आता यामध्ये चायनीज सॉस वापरूया। त्यासाठी मी 1 चमचा ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे आणि 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा टोमॅटो सॉस आणि 1 चमचा सोया सॉस टाकला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये 1 मूठभर बारीक कापलेली कांद्याची पात टाकूया, म्हणजे स्प्रिंग ऑनियन, आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी इथे 2 चमचे कॉर्न फ्लोअर घेतलेलं आहे, तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित बोटाने किंवा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता हे कॉर्न फ्लोअर यामध्ये टाकूया आणि मिक्स करून घेऊया। आणि मी वाटीमध्ये अजून थोडंसं पाणी विसळून यामध्ये घातलेलं आहे
तुम्हाला ग्रेव्ही अजून पातळ हवी असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाणी यामध्ये ॲड करू शकता। आणि यामध्ये मी अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता यामध्ये मंचुरियन बॉल घालूया। हे अगदी खायच्या वेळेला गरमागरम तयार करायचं आहे, कारण अगोदरच तयार करून ठेवलं तर मंचुरियन बॉल्स नरम पडतात आणि ते खायला चांगलं लागत नाही। त्यामुळे गरम गरमच करायचं आहे आणि गरम गरमच खायचं आहे। खूपच छान लागतात आणि अगदी झटपट तयार होतात। तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल। अगदी परफेक्ट रेसिपी आहे। आता 2-3 मिनिट गॅसच्या मोठ्या फ्लेमवर परतून घेतलेलं आहे। आता आपण हे मंचुरियन ताटामध्ये काढून घेऊया। बघू शकता खूपच मस्त असे कोबी मंचुरियन तयार झालेले आहेत। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या गाजर, कोबी, शिमला मिरची घालू शकता, पण माझ्याकडे आज अवेलेबल नसल्यामुळे मी फक्त कांदा, लसूण आणि कांदा पातीचा वापर केलेला आहे। आणि आता वरून बारीक कापलेली कांद्याची पात घालूया किंवा तुम्ही कोथिंबीरही घालू शकता। बघू शकता मस्त चमचमीत असे चायनीज कोबी मंचुरियन तयार झालेले आहेत। कोबी मंचुरियन गरमागरमच तयार करा, त्यामुळे ते खूपच छान लागतात आणि टेस्टी लागतात। तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।